खूप दिवसापासून मला ही वस्तू मागवायची होती, फायनली मागवली. काय आहे हे सांगतेच, पण त्याआधी तुम्ही मला नेहमी विचारत असता की तू कोणतं सनस्क्रीन वापरते. तर मी नेहमी लॅक्मेचं सनस्क्रीन वापरते आणि त्याचसोबत निवियाचं लिप बाम वापरते. पण जस्ट हब सपिन मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, ते पण खूप छान आहे. मस्त आंघोळ झाली होती, थोड्या वेळ ऊन घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आज अगदी साधा स्वयंपाक आहे, त्यातल्या त्यात नाश्ताही नाही आहे, म्हणून असे ड्रायफ्रूट लाडू खाल्ले. आमचा रियांश अभ्यास करत होता, पण अभ्यास करता करता काहीतरी खायला पाहिजे असते, म्हणून सगळ्यात आधी त्याला अनारदाणे दिले. आणि आज मस्त असं फ्रूट कस्टर्ड मला बनवायचं आहे. त्यात ना मी फ्रूट इसेन्स टाकते, अजून मस्त चव लागते. आता अभ्यास करता करताही रियांशला मला हेल्प करायची होती. परत थोडासा अभ्यास केला, परत भूक लागली, असं आमचं चालू राहतं. मी परत स्वयंपाकाला लागले आणि बघा फ्रूट कस्टर्ड किती मस्त दिसते, त्याहीपेक्षा ते खायला चांगलं लागतं. स्वयंपाक झाल्यानंतर मी तयार झाले आणि थोडंसं बाहेर जायचं होतं एका कामानिमित्त. ते काम करून आलो आणि सध्या ना हिवाळ्यात असं बाहेर पडायला स्पेशली 11-11:30 वाजता काय मजा येते. घरी आल्यावर सगळ्यात आधी ताटं वाढली. आजचं साधं जेवण होतं, पण तेवढंच ते सुंदर आणि टेस्टी झालं होतं. चला आता एक पार्सल रिसीव झालं, पण परत म्हटलं की हे पार्सल जर आता ओपन केलं तर स्वयंपाकाला उशीर होऊन जाईल, म्हणून पटापट खिचडी लावली. आणि हे एक स्वेटशर्ट आहे जे मला खूप दिवसापासून ऑर्डर करायचं होतं. मस्त थंडी पडायला लागली आहे आणि थंडीत असे स्वेटशर्ट्स खूप कामाचे आहेत, जे क्लासी पण दिसतात आणि कम्फर्ट पण असतात. थोडेसे लूज असतात, पण स्वेटशर्ट हे असेच असतात. मस्त आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कम्युनिटी पोस्टला टाकते. इन्स्टावर बघत असाल तर लिंक असं टाईप करा. त्यानंतर बघा अशी मस्त मसाला खिचडी तयार होती, सोबतच मिरच्या. तर असा गेला आजचा माझा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.